हरेश्वर मंदिर तुळशी नदीच्या अगदी जवळ शांत आणि निवांत अशा आरे गावात वसलेले हे प्राचीन मंदिर आज पुनर्बांधणीमुळे अधिक आकर्षक दिसतं. मंदिराचा आराखडा आणि शिखर यात थोडासा विसंगत मेळ दिसतो, पण तरीही त्याची रचना खूपच उठून दिसते. मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे 3 प्रमुख भाग आहेत. सभामंडपाला तिन्ही बाजूंनी प्रवेशद्वार असून त्यापुढे सुंदर अर्धमंडप दिसतात. या अर्धमंडपातील स्तंभ आणि द्वारशाखा अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. बाहेरून मंदिर साधं दिसतं, पण आत पाऊल टाकलं की त्याची कलात्मकता जाणवते. सभामंडपाच्या मध्यभागी एक उंच रंगमंडप आहे. त्याचेही स्तंभ कोरीव कामाने सजलेले आहेत. 4ही कोपऱ्यात मिळून 8 देवकोष्ठे असून त्यांपैकी एका देवकोष्ठात भैरव मूर्ती आहे. मंदिरा शेजारी असलेल्या खोलीवजा छोट्या मंदिरात उमा महेश्वर, विष्णू, चामुंडा यांसारखी प्राचीन शिल्पे ठेवलेली दिसतात. भग्न झालेलं उमा महेश्वर शिल्प आणि प्रेतासनावर बसलेली चतुर्भुज चामुंडा ही दोन्ही शिल्प विशेष आकर्षण ठरतात. चामुंडा कपालातून रक्त किंवा मद्य पिताना दाखवलेली आहे, जी आपल्याला कोपेश्वर मंदिरातील शिल्पांची आठवण करून देते. नयनरम्य परिसर, दगडी कलेची शांत भव्यता आणि इतिहासाच्या खुणा जपणारे हे हरेश्वर मंदिर मनाला अक्षरशः स्थिर करून जाते. अशा ठिकाणी आल्यावर निसर्ग, कला आणि अध्यात्म यांचं एक अद्भुत मिलन अनुभवल्याशिवाय राहत नाही.